चितळे बंधू. आणि हेडलाईन्स नंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून. पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी सेनेविरोधामध्ये मनसे विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे. पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये अभाविपनं बायकॉट मनसे विद्यार्थी सेना अशा आशयाचे पोस्टर्स लावले होते. याचवरून मनसे विद्यार्थी सेना आक्रमक झाली. एबीव्हीपी कार्यालयाबाहेर केलेलं आंदोलन मनसेच्या कार्यकर्त्यांना भोवणारे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी एबीव्हीपीच्या कार्यालयाला कुलूप लावलेलं होतं. तर या विरोधामुळे पुणे पोलिसांकडून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात झालेल्या राड्यानंतर अमित ठाकरे आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा काल पुण्यामध्ये राडा झालेला होता. यानंतर मनसे नेते अमित ठाकरे आज पुण्यात जाणार असून सकाळी पुणे पोलीस आयुक्तांची 11:30 वाजता ते भेट घेणार आहेत. जळगाव जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटलांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरती लढण्याचं वक्तव्य केल्यामुळे महायुतीमध्ये पहिला मिठाचा खडा पडलाय. जे सातत्यानं आपल्या विरोधामध्ये लढले अशांसोबत युती करणार का, असा सवाल आमदार किशोर पाटलांनी उपस्थित केलाय. दरम्यान पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये आपण महायुतीमधून नव्हे तर शिवसेना पक्षाच्या माध्यमामधून लढणार असल्याचा किशोर पाटलांनी दावा केल्यानं राजकीय क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. ते नेत्यांचं मत आहे. मी माझ्या मतदारसंघाचा विषय आहे. मी माझ्या मतदारसंघात युती करणार नाही. माझ्या मतदारसंघात पाचोरा भडगाव मतदारसंघात शिवसेना सर्वच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर अकेला चलोरे आहे. शिवसेना ही स्वबळावर आहे. सारथीच्या महाज्योतीला निधी देताना अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून भेदभाव केल्याचा आरोप महाज्योतीच्या विद्यार्थिनींनी केलाय. आजपर्यंत पीएचडी अभ्यासक विद्यार्थ्यांना शासन आदेश असताना देखील फेलोशिप बहाल करण्यात आलेली नाही. सोबतच वसतिगृह देताना निधीमध्ये मोठी तफावत देखील पाहायला मिळते. कल्याण पूर्वेत मराठी अमराठी वाद पाहायला मिळाला. कल्याण चिंचपाडा भवानी नगरामध्ये मराठी महिलेला भाजी विक्री करण्यामध्ये तिथल्या अमराठी किराणा व्यावसायिकानं विरोध केला. भाजी विक्रेत्या मराठी महिलेकडून भाजी घेऊ नका असं वक्तव्य या दुकानदारानं केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर मनसे पदाधिकाऱ्यांसह भाजप पदाधिकाऱ्यांनी अमराठी किराणा व्यावसायिकाला चांगली स्तब्धी दिली आहे. रायगडच्या कर्जत तालुक्यातील नेरळमध्ये मराठी वृद्ध दाम्पत्याचं घर परप्रांतीय कुटुंबाला भाड्यानं दिलेलं होतं. मात्र भाडे करार संपल्यानंतर घर रिकामं करण्यास सांगितलं, पण उलट परप्रांतीय भाडेकरूंनी मराठा घर मालकालाच धमकी दिली आहे. दाम्पत्यानं मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्याकडे तक्रार नोंदवली. पाटलांनी घटनास्थळी पोहोचून भाडेकरूंना घर रिकामं करण्याचा आदेश दिला. न केल्यास मनसे स्टाईल न्याय देण्याचाही इशारा दिला. रायगड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शाळांमध्ये शिक्षकच उपलब्ध होत नसल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. हीच बाब लक्षात घेत शाळांमध्ये शिक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी कर्जत खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड यांनी केली आहे. मात्र मागणी पूर्ण होत नसल्यामुळे लाड यांनी अलिबागमधील जिल्हा परिषदेत झोपून उपोषण केलं. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याबाबत ठोस निर्णय घेत नाहीत तोपर्यंत इथून हलणार नाही असा पवित्रा माजी आमदार सुरेश लाड यांनी घेतलाय. आदिवासी भागामधल्या त्या कार्यकर्त्यांनी लवकर बदल्या व्हाव्यात अशा प्रकारची मागणी केली. जोपर्यंत येत नाही त्यांना कार्यमुक्त करत नाही तोपर्यंत मी हे कार्यालय सोडणार नाही. त्यांनी कार्यालय बंद केलं, बाहेर झोपेन. काय गुन्हा दाखल केला मी तो गुन्हाही घ्यायला तयार आहे. मनाचे श्लोक या आगामी मराठी चित्रपटाच्या शीर्षकावरून नवा वाद निर्माण झालाय. संत रामदास स्वामींच्या ग्रंथाशी संबंधित नाव वापरणं हे धार्मिक भावना दुखावणारं असल्याचा आक्षेप काही संघटनांनी घेतला. या विरोधानंतर चित्रपटाचं नाव बदलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतलेला असला तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक आघाडीनं याला जोरदार विरोध दर्शवला. कलाक्षेत्रात शीर्षक अनेकदा प्रतिकात्मक अर्थानं वापरलं जातं. ते नेहमीच धार्मिक भावनांवरती आधारित असतंच असं नाही. त्यामुळे निर्मात्यांनी चित्रपटाचं नाव बदलू नये असं सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी म्हटलंय. चित्रपटांचं नाव हे जरी धार्मिक असलं तरी त्यातला आशय विषय पूर्णपणे वेगळा असतो. धार्मिक नाव असणं म्हणजेच धार्मिक विषय असणं नव्हे. शीर्षक हे एक तत्वज्ञानात्मक रूपक आहे आणि कलात्मक अभिव्यक्ती म्हणून त्याचा आदर केला जाणं हे देखील आवश्यक आहे.
मी आपल्या राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने असा ठाम विश्वास व्यक्त करतो की कलाकार आणि निर्मात्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे. हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं कोल्हापुरात मालेगाव बॉम्बस्फोटातील निर्दोष समीर कुलकर्णी आणि मेजर रमेश उपाध्याय यांचा सत्कार करण्यात आला. भगव्या आतंकवादाचा खोटा प्रचार, मग सत्य काय, या कार्यक्रमाचं आयोजन हे करण्यात आलेलं होतं. यावेळी सत्कार मूर्तींनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अडकवल्यानंतर कशा पद्धतीनं तपास यंत्रणांनी त्रास दिला याची आपबीती सांगितली. तसंच तुरुंगामध्ये 17 वर्षांमध्ये नेमकं काय काय घडलं याचा घटनाक्रम देखील उपस्थितांना सांगितला. 2014 साली सत्तांतर झालं नसतं तर कदाचित आम्ही जिवंत राहिलो नसतो, असं वक्तव्य समीर कुलकर्णी यांनी कार्यक्रमामध्ये बोलताना केलंय. यावेळी हिंदुत्वनिष्ठ लेखक विक्रम भावे, हिंदू विधिज्ञ परिषदेचे अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी देखील तपास यंत्रणांवरती जोरदार टीका केली आहे. नवी मुंबईच्या ऐरोलीतील अपघात आणि अपहरणासह वादग्रस्त ठरलेल्या IAS खेडकर प्रकरणामध्ये बेलापूर न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. या प्रकरणातील आरोपी मनोरमा खेडकर यांना यापूर्वी न्यायालयानं 13 ऑक्टोबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केलेला होता. त्यानंतर आता न्यायालयानं 31 ऑक्टोबरपर्यंत जामिनाची मुदतवाढ केली आहे. सोलापुरात भोंगे आणि डीजेवरती बंदी घालून ध्वनी प्रदूषणावरती नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनानं ठोस पावलं उचललेली आहेत. काही दिवसांपूर्वी पोलीस प्रशासनानं शहरातील सर्व धार्मिक गुरूंची आणि नेत्यांची बैठक घेतलेली होती. त्यानंतर धार्मिक स्थळांवरील सर्व भोंगे हे उतरवण्यात आले. या निर्णयामुळे सोलापूर शहर शांत झालेलं खरं, पण या शांततेमध्ये अजाण कशी होणार हा प्रश्न मुस्लिम समाजासमोर उभा राहिलाय. यावरती उत्तर दिलं एक मोबाईल ॲपनं. सोलापुरातील फॉरेस्ट परिसरातील बडी मशीद ट्रस्टच्या पुढाकारामधून आता अजाण थेट मोबाईलवरती ऐकता येणार आहे. धार्मिक भावना, प्रशासनाची जबाबदारी आणि तंत्रज्ञानाचं यश या तिन्हींचं सुंदर मिलाफ म्हणजे सोलापुरातील हा उपक्रम आहे. भोंग्याशिवाय देखील श्रद्धेचा स्वर कसा जपता येतो याचं हे जिवंत उदाहरण आहे. गँगस्टर DK रावची पोलीस कोठडी वाढली आहे. DK रावला 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बिल्डरकडून खंडणी मागितल्याच्या आरोपामध्ये DK राव अटकेत आहे. नाशिकच्या गंगापूर रोड गोळीबार प्रकरणी भाजपच्या मामा राजवाडेंसह 5 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. गोळीबारातील मुख्य आरोपी अजय बोरिसा याला अटक करण्यात आली आहे. बोरिसाला 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. दरम्यान गंगापूर रोड गोळीबार प्रकरणामध्ये आतापर्यंत 11 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसंच मुख्य आरोपी तुकाराम चोथवे अद्यापही फरार आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविकेवरती जीवघेणा हल्ला झालाय. मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेमध्ये वॉर्ड क्रमांक 78च्या माजी नगरसेविका नाझिया सोफी यांच्यावरती हल्ला करण्यात आलेला असून हल्ल्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. निलेश गायवळवर आणखी एक गंभीर गुन्हा नोंदवण्यात आलाय. पुण्याच्या कोथरूडमध्ये एका मोबाईल दुकानदाराला धमकावून त्याच्या नावावरती सिम कार्ड मिळवल्याचा आरोप हा गायवळवरती आहे. हे सिम कार्ड वापरून त्यानं बँकांमध्ये फर्जी खातं उघडण्यासाठी आणि KYC साठी त्याचा वापर केला. 2020 मध्ये ही घटना घडलेली असून दुकानदारानं विरोध केल्यानंतर त्याला धमकवण्यात आलेलं होतं. अखेर आधार कार्डाच्या आधारे मिळालेलं सिम कार्ड गायवळनं स्वतःच्या आणि 2 कंपन्यांच्या नावांवरती बँक अकाउंट्स उघडण्यासाठी वापरलं. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आता गायवळ विरोधात गुन्हा दाखल केलाय. जळगावच्या एका रहिवाशाला व्हॉट्सअॅपच्या ऑटो डाउनलोड सिस्टीमचा फटका बसलाय आणि त्याचं अकाउंट हे खाली झालंय. जळगावचे रहिवासी निलेश सराफ ऐन दिवाळी आधी मोठ्या संकटामध्ये सापडले. व्हॉट्सअॅप वापरताना झालेल्या एका छोट्याशा चुकीमुळे त्यांना तब्बल 5.5 लाखांचा फटका बसलाय. निलेश यांच्या मोबाईलमधलं ऑटो डाउनलोडिंग सेटिंग हे सुरू राहिलं आणि दिवाळीपूर्वीच त्यांचं दिवाळा निघालं. मोबाईलमधल्या ऑटो डाउनलोडिंग सिस्टीममुळे हॅकरनं मोबाईल हॅक करत 5.5 लाखांवरती कसा डल्ला मारला याची आपबीती निलेश यांनी स्वतः सांगितली. LGच्या शोरूमला जाऊन तिथून मी कस्टमर केअरचा नंबर घेतला, तो फोन लावला. कालांतराने माझ्याकडे फोन आला 2 तासानंतर साधारण की बुवा तुमची कंप्लेंट रजिस्टर झालेली आहे आणि तुमचा ॲड्रेस वगैरे द्या. तरी 2 दिवसाने म्हणजे माझा फोन 2 दिवस खूप गरम होत होता आणि त्याच्यानंतर मग 3ऱ्या दिवशी पैसे माझे गेले. नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टच्या 2 घटना उघडकीस आल्यात. या दोन्ही घटनांमध्ये साम्य आहे.
एका घटनेमध्ये ज्येष्ठ नागरिक अनिल लालसरे यांना 72 लाखांना फसवलंय, तर दुसऱ्या घटनेमध्ये ज्येष्ठ नागरिकाला तब्बल 6 कोटी रुपयांना लुटलेलं आहे. विशेष म्हणजे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कोर्टामध्ये ऑनलाईन हजर करत असल्याचं भासवून भीती दाखवून पैसे हे उकळण्यात आलेले आहेत. घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी भीतीपोटी राईट्सच्या माध्यमामधून पैसे भरण्यास भाग पाडलं. ऑनलाईन कंप्लेंट घेतलेली आहे. एफ.आय.आर. पण दाखल करत आहोत आणि दाखल झाल्यानंतर पुढील तपासामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ते निष्पन्न होतील. फेक नावं यूज करून असे अकाउंट सिम कार्ड यूज केले जातात. सर्व नागरिकांना माझं प्रथम असं आव्हान आहे की डिजिटल अरेस्ट असा कुठलाही प्रकार अस्तित्वात नाही. डिजिटल अरेस्ट असा कुठला कॉल आला असेल तर त्यांनी विश्वास न ठेवता तो नंबर ब्लॉक करण्यात यावा आणि विदिन सेकंदामध्ये त्यांनी 1930 सायबर क्राईम पोर्टल जे आहे, एक हेल्पलाईन नंबर आहे 1930, त्याच्यावर त्यांनी कंप्लेंट करावी. नाशिकमधील रामकुंडवरील वस्त्रांतर गृह हे अखेर जमीनदोस्त करण्यात आले. गेल्या 2 दिवसांपासून हे पाडकाम सुरू होतं. स्थानिक पुरोहित महासंघाचा विरोध असताना देखील रामकाल पथ योजनेअंतर्गत हे पाडकाम करण्यात आलंय. ऑपरेशन गोल्डन स्वीप अंतर्गत महसूल गुप्तचर संचालनानं म्हणजेच DRIनं मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ कर्मचाऱ्यांच्या मदतीनं करण्यात येत असलेल्या सोनं तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केलाय. या कारवाईमध्ये परदेशामधून तस्करी करण्यात आलेलं 4 किलो सोनं हे जप्त करण्यात आलंय. या सोन्याची अंदाजे किंमत ही 4,64 लाख रुपये. या कारवाईमध्ये 4 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एक विमानतळ कर्मचारी, 2 हँडलर्स आणि एका प्रवाशाचा देखील समावेश आहे. नाशिकच्या मालेगावात तेलंगणा पोलीस आणि ATSनं संयुक्त कारवाई करत देशाबाहेरील संघटनांच्या संपर्कात असलेल्या एका संशयिताला ताब्यात घेतलं. तोशिफ शेख नावाचा व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमामधून संशयित संघटनांच्या संपर्कामध्ये असल्याचा संशय हा पोलिसांना आल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत असून संबंधितेची कुठलीही अधिकृत माहिती ही पोलिसांनी दिलेली नाही. नाशिकच्या येवला पोलिसांनी आंतरजिल्हा गुंडांच्या टोळीचा पर्दाफाश केलाय. हत्येची सुपारी घेऊन एका कुटुंबाला मारहाण करणाऱ्या 8 आरोपींना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली आहे. सोमठाण देश इथं शेताच्या वादामधून 8 ते 10 गुंडांनी गौरव सोनवणे आणि त्याच्या कुटुंबियांना जबर मारहाण केली. ही टोळी कोपरगावच्या दिशेनं पळत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी 8 आरोपींना ताब्यात घेतलं तर 2 जण फरार आहेत. तसंच पोलिसांनी एकूण 16,11,000 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केलाय. अहिल्यानगरच्या गोडेगावात कौटुंबिक वादामधून एकानं आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये तरुणाची पत्नीही बेशुद्ध झाली. हा सगळा प्रकार त्याच्या 8 वर्षीय मुलीनं पाहिला आणि तिनं मदतसाठी कांगावा केल्यामुळे गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत मारहाण करणारा जावेद हा पसार झालेला होता. मात्र गावकऱ्यांनी त्याच्या जखमी पत्नीला वेळीच रुग्णालयामध्ये दाखल केलं. अमरावतीमधील बडनेरा रेल्वे स्टेशनवरती मोठी चोरी करण्यात आली आहे. 2,11 लाख रुपयांचे दागिने हे चोरट्यांनी लंपास केलेत. हावडा मुंबई मेलमधून प्रवास करणाऱ्या जळगावच्या सोन्याच्या व्यापाऱ्याची दागिन्यांची बॅग ही चोरट्यांनी लंपास केली. व्यापारी किशोर वर्मा यांनी जनरलच्या डब्यामध्ये बॅग वर ठेवलेली होती आणि ते बसलेले होते. यानंतर काही मिनिटांमध्ये चोरट्यांनी बॅग ही लंपास केली. तब्बल 2 किलो 60 ग्रॅम सोनं घेऊन चोर पसार झालेले आहेत. या प्रकरणी बडनेरा रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील कोस्टल रोडवरती अपघातांची मालिका सुरूच असून गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं आणखी एक कारचा अपघात झालाय. मरीन ड्राईव्हवरून वरळीच्या दिशेनं जाताना हा अपघात झालाय. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारचं प्रचंड नुकसान झालंय. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची घटना घडली आहे. कारनं 4 ते 5 वाहनांना धडक दिली आहे. रविवारी रात्री LP ब्रिज जवळ ही घटना घडलेली आहे. अपघाताचा व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल होतोय. या अपघातामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसंच या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहापूर तालुक्यातील आसनगाव MIDC परिसरातील SKI प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागलेली होती. सकाळी 11 वाजता लागलेली ही आग बऱ्याच वेळ धुमसत राहिलेली होती. शहापूर, भिवंडी, कल्याण आणि जिंदाल इथल्या 4 अग्निशमन गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर बराच वेळ शर्थीचे प्रयत्न केल्यानं आग आटोक्यात आली. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. प्लास्टिकचा मोठा साठा आणि उष्णतेमुळे आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला 10 तासांपेक्षा अधिक काळ शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
मुंबईच्या घाटकोपरमधील गोल्ड क्रेस्ट इमारतीला काल भीषण आग लागली. इमारतीच्या तळ मजल्याला लागलेली ही आग वरच्या मजल्यापर्यंत पोहोचली. इमारतीतील कर्मचाऱ्यांना वेळीच बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळलाय. आग लागल्यामुळे त्याचं कारण अद्यापही अस्पष्ट असून सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रायगडच्या कर्जत तालुक्यातील कळंबोली इथं विद्युत महावितरण लाईट सबस्टेशन परिसरामध्ये अर्जुन मिणमिणे या व्यक्तीचा विजेचा शॉक लागल्यामुळे मृत्यू झालाय. मिणमिणे हे झाडांची पानं तोडण्यासाठी गेलेले असताना झाडाला विद्युत वाहक तार स्पर्श झाल्यानं त्यांचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असून अंजप गावातील नागरिकांनी संताप व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय. कोणताही प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्यानं संतप्त ग्रामस्थांनी महावितरणाच्या निष्काळजीपणाचा निषेध केलाय. भिवंडीतील चाविंद्रा वडपे मार्गावरती ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये एका इंजिनियर तरुणाचा मृत्यू झालाय. स्थानिकांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केलाय. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या 85व्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री त्याबरोबरच नितेश राणेंनी दिवाळीनिमित्त आस्थापनेतील अधिकाधिक कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदानाची घोषणा केली आहे. स्थायी कर्मचाऱ्यांना 50,000 आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना 20,000 इतकं अनुदान मिळणार आहे. ईपीएफओ सदस्यांना आता त्यांच्या खात्यातील 100% रक्कम ही काढता येणार आहे. केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलाय. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पूर्वीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलाय. तसंच विशेष परिस्थितीमध्ये रक्कम काढताना कारण सांगण्याची अट देखील रद्द करण्यात आली आहे, ज्यामुळे अनेक दावे हे नाकारले जाणार नाहीत. दरम्यान 100% रक्कम काढण्याचा पर्याय दिला असला तरी सदस्यांनी त्यांच्या खात्यातील 25% रक्कम ही कायम शिल्लक ठेवणं बंधनकारक आहे, ज्यावर वार्षिक व्याज आणि चक्रवाढ नफ्याचा लाभ मिळेल. 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यात. 12वी बोर्ड परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 दरम्यान होणार आहे, तर 10वी बोर्डाची परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 होणार आहे. यंदा 10वी बोर्डाच्या परीक्षा 2 आठवडे आधी घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय, तर 12वी बोर्डाच्या प्रात्यक्षिक, श्रेणी तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन त्याबरोबरच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा या 23 जानेवारी 2026 ते 9 फेब्रुवारी 2026 दरम्यान होणार आहेत. मान्सून परतल्यानंतर मुंबईत ऑक्टोबर हिटच्या झळा बसू लागल्यात. मुंबईतील कमाल तापमान 35 अंशांच्या जवळ पोहोचलेलं असून उपनगरातील प्रदूषण देखील धोक्याची पातळी गाठत आहे. पुढील काही दिवस तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचं देखील हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यामध्ये आढळलाय. त्यामुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली. रुग्णाचे दोन्ही रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आल्यामुळे हिरे रुग्णालय प्रशासन देखील सतर्क झालंय. मंकी पॉक्स हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे रुग्णाला स्वतंत्र विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी महापालिकेला देखील कळवण्यात आलंय. तसंच जिल्हाधिकाऱ्यांना देखील याबाबत सूचित करण्यात आलंय. मेट्रो 3च्या वरळीतील नेहरू सायन्स सेंटरमधील स्टेशनच्या नावावरून नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. नेहरू सायन्स सेंटरजवळील मेट्रो स्टेशनचं नाव हे सायन्स सेंटर दिल्यानं काँग्रेस आक्रमक झाली आहे. जाणीवपूर्वक स्टेशनवरून नेहरू नाव काढण्याचा आरोप हा काँग्रेसनं केलाय. मेट्रो 3च्या स्टेशनला नेहरू सायन्स सेंटर असं नाव देण्याची मागणीही करण्यात आली आहे. यातूनच भाजपची नेहरूंबद्दल पोटदुखी दिसते असा हल्लाबोल देखील सचिन सावंत यांनी केलाय. सगळ्यांना माहिती आहे की वरळीला जर जायचं असेल तर नेहरू सायन्स सेंटरला जायचं, नेहरू प्लॅनेटोरियमला जायचं. परंतु जाणीवपूर्वक हे नाव काढण्यात आलं आणि ह्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला जी पोटदुखी आहे, जी ॲलर्जी आहे, ती सातत्याने दिसते नेहरू नावाची. आणि नेहरूंचं नाव अशा तऱ्हेने कमी होणार नाही. त्यांचं कर्तृत्वच एवढं पाहिजे. या देशाला वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचं काम, या देशाला विचारांचा पाया देण्याचं काम हे नेहरूजींनी केलेलं आहे. नंदुरबार जिल्ह्यातील रनाळे गावामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. मात्र अद्यापही पंचनामे न झाल्यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. नुकसान भरपाई मिळाली नाही तर आगामी निवडणुकीमध्ये मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील या शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे. साताऱ्यातील कास पठारावरील फुलांचा हंगाम अजून 15 दिवस कायम राहणार आहे. संपूर्ण पठार पिवळ्या मिकी माऊस फुलांनी आच्छादित झालंय. पठारावरील हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी देखील मोठी गर्दी केली आहे.
2002 साली बंगळुरूतील नागवारा परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समरसता संगमाच्या तयारी दरम्यान तत्कालीन कर्नाटक गृहमंत्री श्री मल्लिकार्जुन खरगेंनी काँग्रेस मंत्र्यांसह आरएसएसच्या शिबिराला भेट दिलेली होती आणि संघटनेच्या सामाजिक सेवा कार्याचं कौतुक देखील केलेलं होतं। या कार्यक्रमातील फोटो आता प्रचंड व्हायरल होतोय। मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपुत्र प्रियांक खरगे यांनी संघावरती बंदी घालायची मागणी केल्यानंतर हा फोटो सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालाय। देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती अंगीकारली। वेळप्रसंगी देवेंद्र फडणवीस 10 पावलं मागे आले असं म्हणत मंत्री जयकुमार गोरेंनी शिवाजी महाराजांनी केलेल्या पुरंदरच्या तहाचा दाखला दिला। तर पुन्हा येईन या वाक्यावरून देखील अनेकांनी त्यांची चेष्टा केली। मात्र ते पुन्हा आले आणि छाताडावरती बसले असं वक्तव्य मंत्री जयकुमार गोरेंनी धाराशिवमधील एका कार्यक्रमात केलं। जो चांगल्या मानसिकतेने करतो त्याला कधी अडचण येत नाही। याचं मूर्तिमत्व असेल तर ते आपले देवाभावाने लक्षात ठेवा। कुठल्या परिस्थितीत सरकार आलं गेलं, कशी परिस्थिती निर्माण झाली, वेळ पडली तर छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण अवलंबलं। रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्यासह शिवसेनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। जिल्हा परिषद निवडणुकांची आरक्षण सोडत निघताच राजकीय पक्षांमधून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली। शिवसेनेकडून देखील जागा वाटपाबाबत चर्चा करण्याची बैठक बोलावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। तर भरत गोगावलेंचे सुपुत्र विकास गोगावले देखील यंदा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार असून महाडमधून त्यांची उमेदवारी निश्चित असल्याचं बोललं जात आहे। रायगडमध्ये भरत गोगावले, अदिती तटकरे एकाच मंचावरती आलेत। पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना या शर्यतीमध्ये असणारे गोगावले आणि अदिती तटकरे हे एकत्र आले होते। यावेळी मंचावर आमदार महेंद्र दळवी देखील उपस्थित होते। रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं ही नेते मंडळी एकत्र आली होती। हिंदू महासभा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सहभागी होणारे आनंद दवेंच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढवली जाणार असून अनेक वर्षांनंतर महासभा पुन्हा निवडणूक रिंगणामध्ये उतरणार आहे। 1915 साली मदन मोहन मालवीया यांच्या नेतृत्वामध्ये स्थापन झालेल्या हिंदू महासभेच्या माध्यमामधून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांच्या कैदेमधून सुटल्यानंतर सार्वजनिक कार्य हे सुरू ठेवलेलं होतं। काही वर्षांपूर्वी हिमानी सावरकर निवडणुका लढवत होत्या, मात्र त्यांच्या निधनानंतर ही परंपरा खंडित झाली होती। आता आनंद दवे यांच्या पुढाकाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सत्यकी सावरकर यांनी पाठिंबा देत शुभेच्छा दिल्या आहेत। मनसेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावरती राज ठाकरेंची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। गेल्या 20 वर्षांपासून राज ठाकरेंची एकनिष्ठ असलेल्या मोटेंनी साथ सोडल्यामुळे मनसेला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आता राज्य सरकारनं हात खुला केलाय। 48 हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांची 65 कोटी रुपयांची रक्कम देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कर्मचारी संघटनेच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। तसंच यंदा दिवाळीनिमित्त एसटी कर्मचाऱ्यांचा 6,000चा बोनस देण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी ही गोड होणार आहे। अनुग्रह अनुदान जो आहे 6,000 रुपये तो देखील दरवर्षीप्रमाणे त्यांना देण्याचा निर्णय बैठकीमध्ये झाला आणि त्याचबरोबर त्यासाठी जवळपास 51 कोटी रुपये लागतील। आणि या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा।